नमस्कार. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर पहा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण मराठी अध्यापनशास्त्र म्हणजे मराठी पेडागॉजी यावर आधारित CTET 2020च्या तयारीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यांची उत्तरे पहा स्पष्टीकरणासह या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर पहा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्याच्यानंतर पहा आपण उद्यापासून या ठिकाणी मराठी अध्यापनशास्त्र तर याचे जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत तर ते पाहूयात. त्याच्यानंतर थेरॉटिकल सुद्धा काही भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण जे काही पर्यावरण अध्ययन असेल त्याच्यानंतर पहा CDP असेल तर याच्यामधील काही महत्त्वाचे प्रश्न हे मराठीमध्ये ट्रान्सलेशन सुद्धा करून पाहणार आहोत. त्याच्यामुळे ते प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. तर या ठिकाणी आजचा भाग एक 9वा भाग आहे. या ठिकाणी या आधीचे सर्व भाग आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढे येणारे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करू त्यावेळेस ते तुम्हाला समजत जातील. आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, चॉम्स्कीच्या मते कोणते विधान बरोबर आहे? तर पहा चॉम्स्की असेल वायगस्की असेल तर यासारखे जे काही भाषातज्ञ आहेत याच्यावर आधारित एका परीक्षेमध्ये पेपर 1 असो पेपर 2 असो हमखास एक तरी पहा प्रश्न विचारलेला आहे किंवा विचारला जातो. यांच्या विचारावरती प्रश्न येत असतात. तर पहा यावर आधारित आपण स्पेशल असे लेक्चर्स या ठिकाणी आपण पाहूया. तर याच्यामुळे जर या भाषातज्ञांच्या विचारांवरती एखादा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला त्याची उत्तरे येतील. तर पहा या प्रश्नांची उत्तरे किंवा जे पुढील आपण 15 प्रश्न विचारणार आहोत यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत तर हे या ठिकाणी पहा शेवटी सांगायचं आहे. तर पहा या ठिकाणी चॉम्स्कीच्या मते मुलांमध्ये भाषा शिकण्याची जन्मजात क्षमता असते का? मुलांना भाषा शिकण्याची जन्मजात क्षमता त्यांच्यामध्ये नसते. मुलांमध्ये भाषा शिकण्याची क्षमता ही खूपच मर्यादित असते की मुलांना व्याकरण शिकवणे आवश्यक आहे. तर चॉम्स्कीच्या मते यापैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचं उत्तर येणार आहे पहा चॉम्स्कीच्या मते मुलांमध्ये भाषा शिकण्याची क्षमता ही जन्मजात विकसित झालेली असते किंवा ती जन्मजात असते. कारण ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस ते पहिल्यांदा रडतं. याचाच अर्थ बोलण्याची किंवा भाषा आकलन करण्याची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये आहे. ज्यावेळेस आपण त्याला बोलतो त्यावेळेस ते आपल्या चेहऱ्याकडे किंवा आईच्या चेहऱ्याकडे पाहत असतं. याचाच अर्थ ते प्रतिसाद देत असतं. आपण जे काही बोलतोय हे त्याला समजत म्हणजेच याचा अर्थ भाषा शिकण्याची काही क्षमता आहे त्याच्यामध्ये जन्मजातच असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर विधान आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, भाषेच्या आकलनाची प्रक्रिया ही धड्याच्या शेवटी दिलेल्या अभ्यासाद्वारे होत असते, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत देखील चालू असते, फक्त मुलांची कामगिरी जाणून घेण्यासाठी होत असते की फक्त शिक्षकांची कामगिरी जाणून घेण्यासाठी होत असते? तर पहा भाषेच्या आकलनाची प्रक्रिया यापैकी कधी चालू असते किंवा कशासाठी चालू असते? तर पहा याचं उत्तर येणार आहे की भाषेच्या आकलनाची प्रक्रिया ही अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असताना सुद्धा होत असते. ती चालू असते कंटिन्यू. म्हणजे आकलन आहे किंवा भाषेच्या आकलनाची प्रक्रिया आहे तर ती अध्ययन अध्यापन किंवा शिकवणे आणि शिकण्याच्या प्रक्रिया सुद्धा चालू असते. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न तिसरा पहा, भाषा संपादन करण्याच्या प्रक्रियेत कशाचे महत्त्व सर्वात जास्त आहे? भाषा संपादन करण्याची प्रक्रिया भाषा शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त महत्त्व खालीलपैकी कशाला द्यावं लागेल किंवा असेल? भाषा वर्गाला द्यायचं, भाषा प्रयोगशाळा, पाठ्यपुस्तकं की समाज? म्हणजे भाषा यापैकी आपण कोणत्या माध्यमातून सर्वात जास्त आत्मसात करत असतो म्हणजे त्याला आपल्याला सर्वात जास्त महत्त्व द्यावं लागेल? तर पहा साहजिकच आहे समाजामधून सर्वात जास्त भाषा ग्रहण केली जाते, शिकली जाते. समाजामध्येच आपण आत्मविश्वासाने काही गोष्टी बोलत असतो. कारण ज्यावेळेस आपण समाजासमोर बोलतो, धीटाने बोलतो त्याच्यानंतरच आपल्याला बोलण्याचा जो काही विकास आहे, भाषेचा जो विकास आहे तो होत असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला भाषा संपादन प्रक्रियेमध्ये समाजाला सर्वात अधिक महत्त्व द्यावं लागेल. प्रश्न चौथा पहा, वाचन शिकण्याच्या प्रक्रियेत कोणाची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे? तर पहा आता वाचन शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल? भाषा प्रयोगशाळा, बाल साहित्याचा अर्थपूर्ण वापर, पाठ्यपुस्तक की भाषा परीक्षा? तर पहा वाचन शिकायचं आहे. वाचनाची जी प्रक्रिया आहे ती याच्यामध्ये बाल साहित्याचा अर्थपूर्ण वापर. बाल साहित्याचा आपण जितका काळजीने अर्थपूर्ण असा वापर करू
जेवढा त्या हेतूने वापर करू तर तेवढी आपल्याला वाचन शिकण्याची प्रक्रिया आहे ती सहज सुलभ अशी होणार आहे. कारण वाचनामध्ये अर्थपूर्ण वाचन खूप महत्त्वाचं आहे. कारण पहा फक्त वाचन हे वाचन नसतं तर त्याच्यामध्ये अर्थपूर्णता असली तरच त्या ठिकाणी वाचनाला खरा अर्थ प्राप्त होतो. म्हणजेच बालसाहित्याचा अर्थपूर्ण वापर हे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं वाचन शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न 5वा पहा, सर्वसमावेशक वर्गातील भाषा शिक्षकाने कोणत्या बाबीची जास्त काळजी घेतली पाहिजे? आता या ठिकाणी लक्षात घ्या, सर्वसमावेशक असा वर्ग आहे. सर्वसमावेशक वर्ग म्हणजे त्या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थी असतील आणि त्याच्यानंतर पहा विशेष म्हणजे त्या ठिकाणी अपंग असणारे विद्यार्थी. सर्वसामान्य अधिक विशेष असे विद्यार्थी असतात, त्याला सर्वसमावेशक वर्ग म्हणतो. तर त्या ठिकाणी एक भाषा शिक्षक म्हणून आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे? आपण त्या ठिकाणी सर्व मुलांसाठी समान गृहपाठ देऊ का? की सर्व मुलांना समान उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन करणे, सर्व मुलांकडून समान अपेक्षा असणे आणि विविध प्रकारची दृकश्राव्य सामग्री वापरणे. तर पहा, जेव्हा सर्वसमावेशक असा वर्ग असेल आणि ज्यामध्ये विशेष असे विद्यार्थी असतील, तेव्हा आपण त्यांना सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर उपक्रम देऊ शकत नाही किंवा गृहपाठ देऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडून सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे अपेक्षा सुद्धा ठेवू शकत नाही. तर पहा, अशा विद्यार्थ्यांना जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत किंवा विशेष विद्यार्थी आहेत त्यांच्या बरोबरच आपण त्यांना दृकश्राव्य सामग्री आहे त्याचा वापर करावा लागेल. जर दृकश्राव्य सामग्रीचा वापर केला तर वर्गामध्ये जे अंध विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना श्राव्य सामग्रीचा फायदा होणार आहे आणि जे विद्यार्थ्यांना ऐकायला येत नाही तर त्या विद्यार्थ्यांना दृक सामग्रीचा फायदा होणार आहे आणि त्याच्यामधून ते अध्ययन करतील. म्हणजेच या ठिकाणी जे सर्वसमावेशक वर्ग असतील तर त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या दृकश्राव्य सामग्रीचा वापर करावा लागेल. त्यानंतर पहा प्रश्न 6वा आहे पहा, भाषा आत्मसात करण्यामध्ये वॅगोस्कीने सर्वाधिक कशावर जोर दिलेला आहे? तर पहा, वॅगोस्की हा सुद्धा एक भाषा तज्ञ आहे. तर यांनी भाषा आत्मसात करण्या संदर्भामध्ये विचार मांडलेले आहेत. तर यांचा भाषा आत्मसात करण्यामध्ये सर्वात जास्त जोर कशावरती असेल किंवा आहे? भाषेच्या पाठ्यपुस्तकावरती, समाजातील भाषेच्या वापरावर, कुटुंबात बोलल्या जाणाऱ्या भाषेवर की वर्गात बोलल्या जाणाऱ्या भाषेवर? तर पहा, भाषा आत्मसात करण्यामध्ये वॅगोस्कीने सर्वात जास्त जोर समाजातील भाषेच्या वापरावरती दिलेला आहे. भाषा ही सर्वात जास्त समाजामधून आत्मसात केली जाते. ज्यावेळेस कोणताही विद्यार्थी असेल हा समाजामध्ये बोलतो, दिटाईने बोलतो, तो भाषेचा वापर चांगल्या प्रकारे करत असतो. म्हणजे या ठिकाणी समाजातील भाषेच्या वापरावर वॅगोस्कीने सर्वाधिक जोर दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. प्रश्न 7वा आहे पहा, प्राथमिक स्तरावरती भाषा शिकण्याचा उद्देश आहे. तर पहा, प्राथमिक स्तरावरती खालीलपैकी भाषा शिकण्याचा कोणता उद्देश आहे? मुलांनी प्रमाणित भाषा ही त्वरित वापरणे शिकलं पाहिजे. मुलांनी नेहमीच भाषेच्या परीक्षेत चांगले गुण मिळवावे. मुलांनी वेगवेगळ्या परिस्थितीत भाषेचा प्रभावीपणे वापर करावा की मुलांनी भाषेचे व्याकरण समजून घ्यावे. आता या ठिकाणी पहा, प्राथमिक स्तर आहे. तर याच्यामध्ये भाषा शिकण्याचा उद्देश हा मुलांनी वेगवेगळ्या परिस्थितीत भाषेचा प्रभावीपणे वापर करावा तर हा आहे. तर पहा, प्राथमिक स्तरावरती भाषा शिकवली जाते त्याचा अर्थ मुलांना जे काही भाषा आहे ती समाजामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे वापरता आली पाहिजे, चांगल्या प्रकारे बोलता आलं पाहिजे, विचार आपले चांगल्या प्रकारे मांडता आले पाहिजे, प्रकट करता आलं पाहिजे किंवा ते लिहिता आलं पाहिजे. याचाच अर्थ मुलांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भाषेचा प्रभावीपणे वापर करता येणं तर हा भाषा शिक्षणाचा प्राथमिक स्तरावरील एक महत्त्वाचा उद्देश आहे. प्रश्न 8वा आहे पहा, मुलांच्या भाषेचे मूल्यांकन करण्याचा सर्वात योग्य मार्ग कोणता आहे? भाषेचे मूल्यांकन करण्याचा सर्वात योग्य मार्ग मुलांची लेखी परीक्षा घेणे, मुलांच्या भाषेचा वापर पाहणे, मुलांना पुस्तक वाचण्यास लावणे, मुलांकडून प्रकल्पाचे काम करून घेणे. तर पहा, भाषेचं मूल्यांकन करायचं आहे तर यासाठी मुलांच्या भाषेचा वापर पाहणे तर हा या ठिकाणी सर्वात योग्य असा मार्ग आहे. ज्यावेळेस विद्यार्थी वर्गामध्ये असेल, आपण ज्यावेळेस अध्यापन करत असो त्यावेळेस विद्यार्थ्यांनी जी काही भाषा वापरतील, जे काही बोलतील, ज्या प्रश्नाचं उत्तर देतील, ज्या संदर्भामध्ये आपलं मत प्रकट करतील तर त्या बोलण्याचं, त्या भाषेचं निरीक्षण करायचं आहे आणि या ठिकाणी निरीक्षण करून ती भाषाचा वापर पाहून या ठिकाणी त्यांचं जे काही मूल्यांकन आहे ते आपल्याला करता येईल. म्हणजे या ठिकाणी मुलांच्या भाषेचा वापर पाहणे हे भाषेचं मूल्यांकन करण्याचा सर्वात योग्य असा मार्ग आहे.
प्रश्न 9 आहे पहा, भाषा शिकण्याची कोणती पद्धत ही मातृभाषेची मदत न घेता दुसरी भाषा शिकण्यास मदत करते? एखादी दुसरी भाषा शिकायची असेल तर त्यासाठी मातृभाषेची मदत घ्यायची नाही. तर त्यासाठीची खालीलपैकी कोणती एक पद्धत आहे? अनुवाद पद्धत, द्विभाषिक पद्धत, अप्रत्यक्ष पद्धत की थेट पद्धत? तर पहा, दुसरी एखादी लँग्वेज शिकायची असेल त्यासाठी आपण मातृभाषेची मदत घेत नाही. म्हणजे ट्रान्सलेशन करण्यासाठी किंवा काही शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी आपण मातृभाषेची मदत घेत नाही. त्यावेळेस ती जी पद्धत असते तिला आपण डायरेक्ट मेथड किंवा थेट पद्धत असं म्हणतो. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न 10वा पहा, भाषा अध्यापनात खेळाला महत्त्वाचे स्थान आहे. तर पहा, भाषा अध्यापनामध्ये आपण जे काही खेळ आहेत ते घेत असतो आणि त्याच्यामध्ये खेळाला महत्त्वाचं स्थान का आहे? त्याचं कारण काय? भाषा शिक्षकाला कमी काम करावे लागेल म्हणून. दुसरं, क्रीडा भाषेचा विकास करते, खेळामध्ये आनंद येतो, खेळामध्ये शारीरिक विकास होतो. तर पहा, भाषा अध्यापनामध्ये आपण वेगवेगळे खेळ घेतो. जसे की पहा, भेंड्या असतील, शब्दांच्या भेंड्या, गाण्याच्या भेंड्या असतील किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला मध्येच उठून एखाद्या प्राण्याविषयी, भाजींविषयी माहिती विचारणे हे सुद्धा पहा खेळ असतात. तर याच्यामुळे भाषा विकास होण्यामध्ये जो काही मदत आहे ते होत असते. म्हणजे या ठिकाणी क्रीडा भाषेचा विकास करते. तर याच्यामुळे पहा, भाषा अध्यापनामध्ये खेळाला महत्त्वाचं स्थान आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. त्यानंतर पहा, प्रश्न 11वा आहे, पाठाच्या शेवटी दिलेल्या अभ्यास आणि उपक्रमांचा डॅश हा हेतू नाही. पाठाच्या शेवटी जो अभ्यास देतो आपण किंवा उपक्रम देतो त्याचा खालीलपैकी कोणता हेतू नाही? भाषेचा विस्तार करणे, सर्जनशीलता विकसित करणे आणि मुलांना अभिव्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून देणे. तर हे या ठिकाणी या अभ्यासाचे आणि उपक्रमाचे हेतू असतात. परंतु प्रश्नांची उत्तरे सहज लक्षात ठेवणे, तर यासाठी आपण जो काही अभ्यास आहे किंवा जे उपक्रम आहे ते देत नसतो. त्याचा हेतू ही प्रश्नांची उत्तरे सहज लक्षात ठेवण्यासाठीचा नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा पाठाच्या शेवटी दिलेल्या अभ्यास आणि उपक्रमाचा हेतू नाही. प्रश्न 12वा आहे पहा, वाचन पाठाच्या शेवटी अभ्यास व उपक्रम असावेत जे वाचन पाठ झाल्यानंतर, कोणताही पाठ झाल्यानंतर जे अभ्यास किंवा उपक्रम आपण देतो तर ते कसे असावेत? सोप्या भाषेत असावेत, मुलांना स्वतः काहीतरी करण्याची व शिकण्याची संधी देणारे असावेत, फक्त पाठाशी संबंधित असावेत की पाठावर आधारित नसावेत. तर पहा, कोणताही अभ्यास किंवा उपक्रम देत असताना मुलांना त्याच्यामधून स्वतः काहीतरी करण्याची आणि त्यांना शिकण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न 13वा आहे पहा, भाषा शिक्षणात विद्यार्थ्यांच्या भाषण कौशल्याच्या विकासात सर्वात कमी महत्वाचे आहे. तर पहा, सर्वात कमी महत्वाचं भाषण कौशल्याच्या विकासामध्ये खालीलपैकी काय आहे? कोणत्याही विषयावर चर्चा करणे. तर भाषण कौशल्याच्या विकासामध्ये कोणत्याही विषयावरती चर्चा करणं हे खूप महत्वाचं आहे. कोणत्याही विषयावरती दिलेल्या मुद्द्यावरती बोलता आलं पाहिजे, चर्चा करता आली पाहिजे. तर हे सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर मुलांचं बोलणे धैर्याने ऐकणे. भाषण कौशल्याचा विकास करायचा असेल तर सुरुवातीला श्रवण कौशल्य विकसित होणं महत्वाचं आहे. त्यासाठी पुढचा वक्ता काय बोलत आहे तर हे धैर्याने ऐकण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे. त्यांनी ते ऐकलं पाहिजे. म्हणजे हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा, त्यांना आपले मत मांडण्यासाठी संधी देणे. तर हे सुद्धा भाषण कौशल्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे. परंतु पहा, प्रश्नांची उत्तरे विचारणे, तर हे या ठिकाणी भाषण कौशल्याच्या विकासामध्ये सर्वात कमी महत्वाचं आहे किंवा याला जास्त महत्व देता येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न 14 आहे पहा, भाषा शिकण्यात मातृभाषाचा विपर्यास होतो किंवा होत नाही? अर्धवट रूपाने होतो, पूर्ण रूपाने होतो, होत नाही की होतो? तर पहा, भाषा शिकण्यामध्ये मातृभाषेचा विपर्यास होतो का? तर पहा, नक्कीच या ठिकाणी भाषा शिकण्यामध्ये मातृभाषेचा विपर्यास होतो. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्यानंतर पहा, प्रश्न 15वा आणि शेवटचा आहे पहा, भाषा शिक्षणातील त्रुटींबद्दल कोणते विधान खरे नाही? भाषा शिक्षणामध्ये भाषा शिकत असताना काही त्रुटी होत असतात, काही चुका होत असतात. त्यापैकी खालीलपैकी कोणते विधान यासाठी खरं नाही? तर चुका या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा अविभाज्य घटक आहेत. तर बरोबर आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करत असताना विद्यार्थ्यांकडून अध्ययनामध्ये काही चुका होत असतात, शिक्षकांकडून सुद्धा काही चुका होऊ शकतात. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. चुका या तात्पुरत्या असतात. तर कोणतीही चूक अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये झाली तर ती तात्पुरती असते. त्याच्यानंतरच्या पुढल्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये त्या चुका दुरुस्त केल्या जातात, सुधारल्या जातात. म्हणजे चुका ह्या तात्पुरत्या असतात. परंतु या ठिकाणी भाषा शिक्षणातील त्रुटी या कायम असतात.
ज्या काही चुका होतात त्या कायम असतात. विद्यार्थ्यांच्या शुद्ध लेखनात चुका असतील किंवा इतर, तर या कायम कधीच नसतात. याच्यामध्ये आपण ज्या वेळेस विद्यार्थ्यांना दुरुस्ती सांगू त्याप्रमाणे विद्यार्थी दुरुस्ती करत असतात. म्हणजेच भाषा शिक्षण त्रुटी या कायम असतात. हे जे विधान आहे या भाषा शिक्षण त्रुटीबद्दल खरं नाही, चुकीचं आहे. तर पहा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. तर पहा अशा प्रकारे आपण या ठिकाणी मराठी पेडागॉजी यावर आधारित 15 प्रश्न स्पष्टीकरणासह पाहिले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल, लेक्चर कसा वाटला तर हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.